पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांना राज्य सरकारनं कालच 11,500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केले। आजपासून लगेचच मदत वाटपाला सुरुवातही झाली आहे। पण रत्नागिरीमध्ये पूरग्रस्तांना मदतीचा चेक देऊन लगेच पुन्हा परत घेतल्याची घटना घडल्याचा प्रकार समोर आलाय। यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून सरकारने पूरग्रस्तांची थट्टा चालवली आहे का असा सवाल उपस्थित केला आहे। आपण बघतोय पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांना राज्य सरकारने कालच 11,500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय। आजपासून लगेचच मदत वाटपाला सुरुवातही झाली आहे। पण रत्नागिरीत पूरग्रस्तांना मदतीचा चेक देऊन लगेच पुन्हा परत घेतल्याची घटना समोर आली आहे। यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून सरकारनं पूरग्रस्तांची थट्टा चालवली का असा सवालही उपस्थित केला आहे। जर पूरग्रस्तांना दिलेले चेक काढून घेतले असतील आणि नंतर देणार सांगितलं असेल तर दुर्दैव आहे। म्हणजे पूरग्रस्तांची संकटात असलेल्यांची थट्टा पालकमंत्री आणि सरकार करतंय असं स्पष्ट यातून मत होतं। मला वाटतं आता 11,500 कोटीचं पॅकेज दिलंय त्यातही असंच करणार आहात का? कारण जर छोटी रक्कम चेकची आपण चेक त्यांना देत नाही, कॅश त्यांना देत नाही, कशासाठी असं करता? आणि यातून सरकारना पूरग्रस्तांच्या काय संवेदना आहेत हे दिसतं।